नमस्कार. तर कसे आहेत? आय होप चांगलेच असतील. मी पण चांगलीच आहे आणि मी तुम्हाला उन्हात दिसत असेल ते पण शेतामध्ये. तर हे आहे बाजरीचं शेत. तर इकडं आलेले आहे मी. तर हे बघा, बाजरी दाखवू का तुम्हाला? दाखवत्या, एक मिनटं. बाजरी बाजरी का ज्वारी आहे? नाही, ज्वारी आहे. सॉरी ज्वारी आहे. हे बघा, दिसलं का? हे बघा, ॲक्च्युली मलाच माहिती नाही. आत्ता बघा, ज्वारी आहे बरं का. दिसलं ना तुम्हाला? हे बघा, अख्खं शेत कसं मोकळं आहे. आणि इथं नांगरलेत वाटतं. हे बघा, कसं वाटतंय सांगा इथला व्ह्यू. हे बघा, कुठं आलोय आम्ही. रोडला गाड्या वगैरे आहेत. खरं सांगू का आम्ही कुठं आलोय? आम्ही ना इथं बांधलेलं बाथरूम घ्यायला आलोय ॲक्च्युली. म्हणजे बघायला आलोय, नाही का. कारण आहे ना असं म्हणजे बांधायचं म्हणलं ना 60,000 70,000 असं काय सांगायला लागलेत रेट. तर म्हणलं बघू आयत्याचा रेट काढावं, त्यासाठी आलोय. तर तसंच माझं एक इंस्टाला एक व्हिडिओ पण काढले हो मासे काय, आणि तसं ते बघितलं तर म्हणलं ब्लॉगिंग पण करावं एखादं. तर बघा, ऊन लई आहे. तर बघूत आता चालता कुठनं चालू होता. हे नांगरले कसं तरी चालते. दिसत असेल तुम्हाला शेत कसं आहे. नांगरलेल्या शेतात चालायचं म्हणजे आता अवघडच आहे. चला, तुम्हाला बाथरूम पण दाखवते आई ते कसे असतात. मी बघितले, म्हणजे हे परवडतात आपल्याला. येऊ पडेल मी. अयो, शेत नांगरलेलं आहे ना जरा, तर सगळं माती ना वरती आले. अयो, आले फायनली मी. चला तुम्हाला आई ते बाथरूम दाखवते कसे आहेत. महाराज पण आलेत. हे बघा, हे दरवाजा आहे. हे असं पट्ट्या लावतात सगळीकडं. हे बघा, आई तर बाथरूम करून ठेवलेले आहेत. हे रिंग आहेत, ते असे बसवतात. हे असं बघा, बघतात. पानी ड्रम तो ज्यादा ही ना अशा लावून कसं घर बनवले त्यांनी दाखवते तुम्हाला. ओ भैया, तुम्हाला घर देखते मैं. हे बघा त्यांचं घर कसं आहे. हाय बाय चांगला, गॅस बीस आहे. हे बघा, फॅन पण आहे बघा छोटंसं. आले लोकांच्या घरात पण थंड वाटतंय हो. फक्त फरशा लावलेत. फरशा नाही, सिमेंटचे ते नाही का असं चौकोनी असतं बघा. बघा, आणि वर ते सिमेंटचे पत्रे टाकलेत. हे बघा, असं पण बनवलं असतं तरी चाललं असतं आम्हाला. बघा, फुकट पत्र्याला 1.5 लाख रुपये घालवलेत. हे का नाही, चांगलं वाटतं. खाली कोबा केलेत, काय का मस्त वाटतंय. काय 12 बाय थोडं, जरा 12 बाय 12च घर असेल. का घर 12 बाय 13 14च असेल बघा. मस्त घर आहे. हाँ तो हमका हिसाब करें ना. कसं वाटतंय इकडचं वातावरण? छान वाटतंय ना. येऊन थांबले आता. लोक बघतात, म्हणतील काय व्हिडिओ काढतात का काय. आणि अख्खा शेतात राहतात हे भैया लोक. बघू आता आई तर बाथरूमचं काय रेट आहे वगैरे बघते. आणि चला आता जाऊ आपल्या तिथं जागेकडे जाऊ आता. हां चला मित्रांनो. तर बघा, मी कुठं आलेले आहे? कांदापाताच्या शेतात आलेले आहे. ऑलमोस्ट हे बघा, कांदापाताच्या शेतात आहे ना सगळं पाणी सोडलेलं आहे, म्हणजे नाही का. आणि तिकडं ते भाऊ माझ्यासाठी कोथिंबीर आणि पालक आणायला गेल्यात तिकडं. तर मी म्हणलं इथलं शूट करावं. हे बघा, मस्त आहे. थांबा, ह्या साईडने दाखवते तुम्हाला.
बघितलं का कांदा पात आणि हे ऊस आहे बरं का. बघा तिथं ते भाव दिसले का तुम्हाला. जवळ करून दाखवते. ते पालक आणि कोथिंबीर तुम्हाला देतो म्हटले त्यांचं वावरातलं, तर आणायला लागलेत माझ्यासाठी. बघा कोथिंबीर आणली माझ्यासाठी यांनी, आणि ते पण लय भारी कोथिंबीर आहे बघा. लवकर या, मस्त आहे कोथिंबीर आहे बघा. कोथिंबीरच्या शेतातनं काढल्यात आता. हे बघा पालक घेऊन आले. बस हो. तर हे बघा फायनली येऊन थांबलोय आता इथं. आम्ही वाट बघतोय. लय ताजी कोथिंबीर भेटली. ताजी म्हणजे ताजीच आहे, शेतातली काढलेली. तुमच्या समोरच. म्हणजे तिकडं आतमध्ये काढत होते, मी इकडं इंस्टाला व्हिडिओ काढत होते ना, त्यामुळे तिकडं काही गेले नाही शेतात. इकडं कांदा पातच्या शेतातच व्हिडिओ काढत बसले. तवर त्यांनी थोडं आणलं, पण चला जाऊ द्या, आणलं तर आणलं. तर बघू ते का काकांना बोलवलं, त्यांची वाट बघत बसलोय. बघू आता ते काय म्हणतात, बघू. विचार करता करता दिवस चाललेत. हे बघा भाजी घ्यायला थांबले मी. दाखवा गड्डी. काय करायचं, व्हिडिओ बनवाय काढायचं. 10 रुपयाला एक गड्डी. हे बघा इथनं शेतातलं आहे ना. आहे का चांगली का भाजी, सांगा बरं. घ्या 20 रुपये. 20 रुपये 20 आहेत बघा. एक दात नाही बघा त्याच्यात. हे घ्या. नाही चांगली आहे भाजी, चांगली गावरान. आम्ही पुढे गेलेलो मागे आलो. ठीक आहे. बघा 2 गड्ड्या घेतलो आम्ही. चला 2 गड्ड्या मेथी घेतलोय. आता निघतोय घरी. आज काय भाजीपालाचं खरेदी करायचं. काय वावरत नस काढत असेल ना. बरं आहे मग, इथले इथं काढायचं लगेच विकायचं, डोक्याला तापच नाही, आहे का नाही. चला मग बाय बाय. काय मित्रांनो, तर मेथीची भाजी मी ऑलमोस्ट निवडले, पण मेथीची भाजी केले, पण एक गड्डी केली आणि एक गड्डी ठेवलेली आहे. चला तुम्हाला दाखवते. मेथीची भाजी मस्त केली. थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे. 5 मिनिटात मेथीची भाजी. 5 मिनिटात मेथीची भाजी होती बरं का. फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकले बस, आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकले, झाली मस्तपैकी मेथीची भाजी. या मग जेवायला. ऑलमोस्ट आज लय दमलो आम्ही, लय नको झाले. 1 तासाचा रोड आहे. 1 तास म्हणजे ट्रॅफिक नसलं तर पाऊण तास, आणि असलं तर 1 तास एवढा प्रवास करून जायचं. मग सगळं तिकडं गावच आहे. इकडं म्हणजे सिटी आणि तिकडं म्हणजे गाव. कसं आहे ना, पण भारी वाटतं का नाही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. ओके बाय, गुड नाईट.